आज ना दत्त जयंतीबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारी आहे. तर म्हटलं आता दत्त महाराजांची सेवा सकाळी करून झालेला आहे, पूजापाठ करून झालेला. आता म्हटलं गुरुवारची पूजा मांडून घेऊया. त्यासाठी लागणारी ना फळं आणि पानं आम्ही झाडांची तोडून आणली होती. पूजेचं सर्व साहित्य जमा केलं होतं. आमच्या इथं ना 5 फळ झाडांची पाने वापरली जातात पूजेसाठी. तुमच्या इकडं काय वापरलं जातं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूजा वगैरे इथं मांडायला सुरुवात केली होती. मी ना पूजा सिंपल साधीच मांडली होती. माझ्याकडे ते मुखवटा वगैरे नाही आहे, मी घेईलच, पण आता मी सिंपलच पूजा मांडली होती. सिंपल होती पण खूप सुंदर दिसत होती. आणि घरामध्ये कोणताही छोटी मोठी पाठपूजा करा, घर एकदम असं प्रसन्न होऊन उठतं. आणि ही बघा माझी पूजा किती सुंदर दिसत आहे. पूजा झाल्यानंतर ना कहाणी वाचून घेतली आणि मग ना आरतीही करून घेतली. आरती धूप दीप लागलं की घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण होतं. नंतर देवीचा आशीर्वाद घेतला आणि देवीला म्हटलं की बाबा या संसारासाठी कष्ट करण्याची ताकद दे. नंतर ना आम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो होतो, त्यांचेही दर्शन घेतलं. बस आजच्या व्हिडिओसाठी एवढंच.